नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण टॅकोमेट्रीच्या एक्झाम्पलबद्दल आपण त्याची माहिती काढली होती की गिवन डाटामध्ये आपल्याला काय काय दिलेला असतो. आता हे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे जे की मे जून 2022मध्ये आलेलं आहे. तर आता हे जे टॅकोमेट्रीचं एक्झाम्पल आहे याला आपण आता व्यवस्थित समजून घ्यायचा ट्राय करूया. काय म्हणते बरं का, द फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर मेड युझिंग दी टॅकोमीटर. तो टॅकोमीटर जे इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या त्याच्या मदतीने आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्या टेबलच्या स्वरूपात मांडलेलं आहे. फिटेड विथ ॲन ॲनालिटिकल लेन्स, त्याच्यामध्ये आपण ॲनालिटिकल लेन्स फिट केलेली आहे. तर थोडंसं आपल्याला लगेच टिक व्हायला पाहिजे की जर तो ॲनालिटिकल लेन्स जर का फिट करतोय याचा अर्थ तो ॲडिटिव्ह कॉन्स्टंट ज्याला आपण बोलतो सी, त्याची व्हॅल्यू किती देतोय, तो 0 देतोय. ठीक आहे, तो ॲनालिटिकल लेन्स जर का आपण दिलं तर ॲडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 असते असं आपण समजून घेतो. पुढे स्टाफ हेल्ड व्हर्टिकली, जो स्टाफ आहे तो स्टाफ आपला व्हर्टिकली हेल्ड आहे. ते जे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते ते सगळे फॉर्म्युले कोणासाठी आहेत, जेव्हा स्टाफ आपण व्हर्टिकली हेल्ड केलेला असतो. परीक्षेमध्ये जनरली ते तुम्हाला व्हर्टिकली हेल्डचे स्टाफचेच गणित विचारतात. अँड मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती आहेत आपल्याकडे, 100, आणि मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट 100 दिला. तर जेव्हा आपण गिवन डाटा बघायला गेलो तर एवढ्या वरच्या 3 लाईनमध्ये आपल्याला काय काय दिसायला भेटते. ठीक आहे, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जर का 100 देते, पुढे ॲडिटिव्ह कॉन्स्टंटबद्दल जर तो बोलत नसेल तर समजून घ्यायचं की ॲनालिटिक लेन्स आहे. ॲनालिटिक्स लेन्स असल्या कारणाने सीची व्हॅल्यू किती आहे, तो सी इज इक्वल टू 0 ज्याला बोलतो आपण ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती आहे, तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ज्याला आपण कशाने बोलतो, तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जो पण आहे आपला ज्याला आपण बोलून देतो के, तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती दिला त्यांनी 100 दिला आहे. तो वरच्या 3 ओळींमध्ये हे 2 गिवन डाटा भेटलेला आहे. पुढे जाऊया. आता हा जो टेबल दिला या टेबलमधून आपल्याला डाटा काढायचा आहे आणि कशा पद्धतीने डाटा काढायचा आहे बघा. आता जेव्हा पण हा प्रश्न येणार आहे आपल्याला टॅकोमीटरचा, तर तुम्ही सगळ्यात पहिले इन्स्ट्रुमेंट आपला कुठे ठेवलेला आहे, टॅकोमीटर हा इन्स्ट्रुमेंट कुठे ठेवलेला आहे पहिले ते शोधायचं. जसं की मी उदाहरणामध्ये बघायला गेलो तर इन्स्ट्रुमेंट स्टेशन मला दिलं आहे त्याने पी, म्हणजे 101% आपलं इन्स्ट्रुमेंट कुठे ठेवलं आहे आपण पीवरती. तर ज्या ठिकाणी हा इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं असेल तो आकडा तुम्ही बरोबर सेंटरमध्ये ठेवायचा. जसं की पीवर इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं म्हणून मी पी इथं ठेवून दिला. दुसरी बात, आता आपण काय बघणार की जो स्टाफ आहे आपला, तो स्टाफ कुठे ठेवला आहे आपण, तर स्टाफचं स्टेशन आहे बेंचमार्कवरती आणि दुसरं क्यूवरती. तर त्यामुळे आपण काय करायचं, स्टाफ जे काही आहेत ते स्टाफ आपण 2 ठिकाणी ठेवत आहोत. एक म्हणजे बेंचमार्कवरती ठेवतोय, दुसरं म्हणजे क्यूवरती ठेवतोय. कधी कधी परीक्षेमध्ये तुम्हाला बेंचमार्कच्या ऐवजी काहीतरी ABCD असा आकडा दिलेला असतो आणि तो तुम्ही घ्यायचा. ठीक आहे, तो इन्स्ट्रुमेंट स्टेशन जिथं ठेवलं त्याला आपण पी बोलतोय. आणि आपण पुढे काय करतोय बरं का, स्टाफ स्टेशन जिथे ठेवलं आहे ते आकडे आपण इथे लिहिणार, जसं की हा बेंचमार्क आणि इथं काय आहे क्यू, आणि अशी उभी रेष मार्क करून द्यायची. आता होईल काय बरं का, हे असं काय करतोय मी की हा जो स्टाफ होता आपला जो की बेंचमार्कवरती ठेवला आहे आपण, त्याची जेवढी बी माहिती आहे मी इकडच्या बाजूला लिहिणार, आणि हा जो पण आपला क्यू पॉईंट आहे याच्यावरती भेटणारी जी माहिती आहे इकडच्या बाजूला आपण लिहिण्याचा ट्राय करूया. जसं की एक एक करून बघू. मला कशाची माहिती लागते, पहिली माहिती मला लागते ती म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट कोणाला बोलतो आपण, स्टाफ इंटरसेप्ट कोणाला बोलतो आपण, यसला. यस म्हणजे काय बरं का, याच्या 3 हेअर रिडिंग दिल्यात ना तुम्हाला, या 3 हेअर रिडिंगच्या एंडच्या दोघांची काय करायची, तुम्ही डिफरन्स घ्यायचा यांचा मोठा मायनस छोटा करून, तर तुम्हाला काय भेटेल यस. तो स्टाफ इंटरसेप्टला मी यस बोलतोय आणि डिनोट कसा करणार, SBM. SBM काय येऊन जाईल बरं का, BMच्या रिडिंग बघा, BMच्या लाईनमध्ये या 3 रिडिंग दिसत आहेत. तो इकडची रिडिंग आहे 0.998, इकडची रिडिंग आहे 2.100. तो मोठा कोणता आहे, 2.100 वाला आहे. तो आपण काय करणार, 2.100 मायनस 0.980, याचा आन्सर काढून बघूया किती येते. 2.100 मायनस 0.980, याचा आन्सर जर आपण बघायला गेलो तर येते 1.12. SBM आला 1.12. ठीक आहे, मीटरमध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते. SBM काढला मी, सेम इकडचा पण मी SBM काढून घेणार. तो इथं आपण मेन्शन करणार पहिला पॉईंट, स्टाफ इंटरसेप्ट कशाने दाखवतो आपण, हा यसने, आणि इथं मेन्शन कसं करणार, SQ इज इक्वल टू, बघा तो क्यूच्या लाईनमध्ये ज्या हेअर रिडिंग दिल्यात आपल्याला 3, त्यांच्यामध्ये या एंडच्या रिडिंग जेव्हा मी ऑब्झर्व करतोय तर मोठी मला 1.89 आणि छोटी 0.83 दिसायला भेटतो. तो मोठा काय 1.890 मायनस 0.830, राईट. याचं जर का आन्सर आपण काढलं तर SQ किती, SQ जर काढायला गेलं तर किती, 1.890 मायनस 0.830, या पद्धतीने याचं आन्सर येतं आहे 1.06 मीटर, राईट. तो SQ इज इक्वल टू 1.06 मीटर आला. दुसरा पॉईंट आपण काय करणार, आता मिडल रिडिंग काढून टाकू. तो मिडल रिडिंग म्हणजे काय बरं का, ज्या 3 रिडिंग तुम्हाला दिलेल्या आहे ज्याला मी छोटा H ने दाखवतो. तर बघा बरं, बेंचमार्कच्या लाईनमध्ये जेव्हा तुम्ही बघायला जातात त्या 3 रिडिंगमध्ये जो मधली रिडिंग आहे ती आहे या केसमध्ये 1.54. तुम्ही इथे लिहिताना लिहिणार HBM
एच बी एम बराबर किती 1.54. सेम इकडे पण लिहा. इथे लिहिताना काय म्हणणार मिडल रिडिंग. तो मिडल रिडिंग आपल्याकडे किती आहे, मिडल रिडिंग ज्याला आपण डिनोट करतो एचने, या केसमध्ये मी काय बोलणार त्याला एच क्यू. एच क्यू किती असेल आपला आता मिडल रिडिंग किती 1.360 मीटर, राईट. 1.360 मीटर हा आपला काय झाला एच क्यू झाला. पुढच्या पॉईंटला जाऊया. पुढे आपल्याला काय फाइंड आउट करणे बरं का आता, तर पुढे आपल्याला फाइंड आउट करणं आहे स्टाफ इंटरसेप्ट झाला, मिडल रिडिंग झाली. आता आपण व्हर्टिकल अँगलबद्दल बोलूया. तो व्हर्टिकल अँगल आपण कशाने दाखवतो, त्याला दाखवतो आपण थिटाने. सेम इकडे पण आपण कसं बोलणार आहे व्हर्टिकल अँगल. हा व्हर्टिकल अँगल आपण कशाने दाखवतो, तो व्हर्टिकल अँगल दाखवतो आपण थिटाने. तो बघा बरं का, व्हर्टिकल अँगल ज्याला मी थिटाने दाखवतोय तो इकडचा बेंचमार्क काय असणार थिटा बी एम. कशाने दाखवणार थिटा बी एम. आणि किती दिला आहे तुम्हाला तो दिला आहे -6 डिग्री 12, तो -6 डिग्री 12 मिनिट, राईट. आणि इकडच्या बाजूला किती दिले क्यूचा, तो दिला आहे पॉझिटिव्ह थिटा क्यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह 7 डिग्री 5 मिनिट. या पद्धतीने व्हर्टिकल अँगल पण झाला. तर आपण आता काय फाइंड आउट करणार बरं का, आता आपण पहिले फाइंड आउट करणार व्हर्टिकल डिस्टन्स. तो आता आपल्याला काय काढायचं आहे व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करूया, मग रिड्यूस लेवल फाइंड आउट करूया आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करून आपलं एक्झाम्पल संपून जाईल. ठीक आहे. कारण की एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय म्हणतोय बरं का, तो एवढा डाटा दिल्यानंतर तो आपल्याला काय बोलतो की रिड्यूस लेवल. आता बघूया तो उदाहरण अजून एकदा आपल्याला खाली 2 ओळी लिहायचे राहून गेलेले आहेत, ते आपण बघून घेऊ वाटल्यास. हां, तर मग तो आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ क्यू आणि डिस्टन्स ऑफ पी क्यू काढायला लावतोय. तो आपला क्रम असाच राहणार नेहमी. पहिले स्टाफ इंटरसेप्ट काढा, मिडल रिडिंग काढा, व्हर्टिकल अँगल, व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार, व्हर्टिकल डिस्टन्स बराबर, तर आपलं एक्सप्रेशन माहिती आहे मला, बेंचमार्कचं व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर कसं दाखवणार मी, व्ही बी एम बराबर के एस बी एम. ठीक आहे ना, के इंटू एस बी एम साइन 2 थिटा बी एम डिवाइड बाय 2 प्लस सी साइन थिटा बी एम. हे आहे आपलं एक्सप्रेशन व्हर्टिकल डिस्टन्सचं. पण ॲनालिटिकल लेन्स लावल्या कारणाने ॲडिटिव्ह कॉन्स्टंट ज्याला आपण सी म्हणतो त्याची व्हॅल्यू किती आहे 0. तो तर चालला जाईल. मग हे एक्सप्रेशन नवीन कसं बनणार बरं का, के एस बी एम साइन 2 थिटा बी एम डिवाइड बाय 2. ठीक आहे, पुढचं काय होऊन जाईल कट होऊन जाईल. सेम आपल्याला इकडच्या बाजूला पण एक्सप्रेशन बनवता येईल व्हर्टिकल डिस्टन्सचं. तर व्हर्टिकल डिस्टन्स इकडच्या बाजूला कसं बनवणार, याला बोलणार मी व्ही क्यू. व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ क्यू कसं दाखवणार व्ही क्यू, के एस क्यू साइन 2 थिटा क्यू डिवाइड बाय 2. पुढचा सीवाला पण राहिला असता, पण ॲडिटिव्ह कॉन्स्टंट 0 असल्या कारणाने ते काही लिहित नाही. तो आपण काय केले एक्सप्रेशन बनवून टाकलेले आहे. आता आपण याला इकडच्या कागदावर लिहून घेऊया एकदा पुन्हा. तो व्ही बी एम बराबर के एस बी एम साइन